नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, विविध पदांसाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत NHM अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जिल्हा परिषद नागपूरसाठी पाहू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी JDP नागपूर अंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे। तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल। तर कुठली पद आहेत, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान व आयुष कार्यक्रम अंतर्गत मित्रांनो ही पद भरली जातात। 15व्या वित्त आयोगा अंतर्गत मित्रांनो ही पद जी आहेत भरली जात आहेत। याच्यामध्ये पाहू शकता, पहिली जी या ठिकाणी पोस्ट भरली जाते स्टाफ नर्स। आता ज्यांचं स्टाफ नर्स झालंय त्यांच्यासाठी 33 वॅकन्सी भरल्या जात आहेत। मात्र तुमचं पोस्टिंग या ठिकाणी मित्रांनो जी जाहिरात ज्या जिल्ह्याची आलेली आहे त्याच ठिकाणचं असणार आहे, परंतु तुम्ही महाराष्ट्रामधून सर्वत्र कुठूनही असाल तरी देखील अप्लाय करू शकतात। तर नागपूर या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे। 33 जागा भरल्या जात आहेत। स्टाफ नर्ससाठी पहिली पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुमचं GNM झालेला असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। त्यानंतर पहा, याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज देखील वॅकन्सी 33 वॅकन्सी तुम्हाला इथं पाहता येतील। त्यानंतर पुढची पोस्ट भरली जाते MPW मेल, बघू शकता मल्टीपर्पज वर्कर, ज्याला आपण आरोग्य सेवक म्हणतो किंवा या ठिकाणी हेल्थ वर्कर म्हणतो। या पदासाठी 31 जागा आहेत। या पदाची आता मित्रांनो शैक्षणिक पात्रता बदलली गेलेली आहे। MPW साठी मित्रांनो या ठिकाणी 31 जागा आहेत। तुमच्या कॅटेगरीनुसार इथं पाहायला भेटतील। नियुक्तीचे ठिकाण मित्रांनो समितीच्या निर्णयानुसार तुमचं असणार आहे। याच्यामध्ये टोटल ह्या 64 जागा ज्या भरल्या जातात मित्रांनो, याच्यामध्ये MPW साठी HSC पास सायन्स मधून आता लागत आहे। त्यासोबत पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेंटर इन्स्पेक्टर कोर्स झालेला असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल। दोन्ही पदासाठी वय तुमचं 18 ते या ठिकाणी 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आहे। 18 ते 43 वर्षापर्यंत राखीव प्रयोगासाठी ठेवण्यात आलेला आहे। एकूण 64 पद मित्रांनो या ठिकाणी ही MPW ची आणि स्टाफ नर्सची आहेत। त्यानंतर पहा, पुढचं जे या ठिकाणी प्रोग्राम आहे आयुष मिशन मध्ये या ठिकाणी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरची पोस्ट आहे। डिस्ट्रिक्ट आयुष सेल जी आहे जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे। खुल्या प्रयोगासाठी एक जागा आहे। ग्रॅज्युएट डिग्री, बघा ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लूड आयुष किंवा MBA इन हेल्थ केअर मध्ये पाहिजे। बघा MBA झालेला असेल तुमचं आयुष मध्ये किंवा हेल्थ केअर मध्ये तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। त्यासोबत बघा मॅनेजमेंट, मास्टर इन हेल्थ, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंट मध्ये झालेला आहे। 2 इयर्सचा तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। त्यासोबत 3 इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे पब्लिक हेल्थ प्रोग्राम मधला किंवा एक्सपोजर इन सोशल सेक्टर स्कीम्स मधला, मिशन ॲट नॅशनल स्टेट डिस्ट्रिक्ट लेवल मधला असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल। MS ऑफिस, MS वर्ड देखील तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तर याच्यासाठी 35,000 स्टार्टिंग पेमेंट असेल। वयोमर्यादा 21 ते 60 वर्षापर्यंत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आयुषसाठी। तर आयुषमध्ये या ठिकाणी DPM ची या ठिकाणी ही पोस्ट असेल। त्यासोबत वरच्या 2 पोस्ट आहेत स्टाफ नर्स आणि MPW च्या। तर या 3च कॅटेगरीच्या पदांसाठी या ठिकाणी ही जाहिरात सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय किंवा nagpurzp.com या वेबसाईट वरती देखील तुम्हाला पाहता येईल। आता यासाठी तुम्हाला फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। ही त्यांनी गुगल लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। त्यासोबत बघा आवश्यक कागदपत्राची माहिती दिलेली आहे। आता पहा, 1 ते 9 क्रमांकाचे दस्तावेज तुम्हाला जोडायचे आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी अर्ज जे आहे ऑनलाईन करण्याची आणि ऑफलाईन करण्याची दोन्ही पद्धती आहेत। दोन्ही पद्धती तुम्हाला करायचे आहेत। ऑनलाईन फॉर्म भरून मग या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला अर्ज जो आहे या ठिकाणी कार्यालयात जमा करणं अनिवार्य असणार आहे। ऑफलाईन देखील तुम्हाला अर्ज जो आहे या ठिकाणी जमा करायचा आहे, ऑनलाईन देखील भरायचा आहे। 6 तारखेपासून अर्ज चालू झालेत। 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येईल। अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी असणार आहे। आता बघा, ही पद जी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरली जातात, परंतु या ठिकाणी तुमचं कॉन्ट्रॅक्ट वाढवले जाण्याची शक्यता असते आणि NHM अंतर्गत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिलं जातं। पुढे ते रिन्युअल होतं ॲज पर तुमचा परफॉर्मन्स पाहून, त्याच्यामुळे तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात। NHM अंतर्गत ही पद भरली जात आहेत। तर यासाठी तुमचं पुढं पुनर्नियुक्ती देखील तुम्हाला दिली जाते। कामकाज पाहून या ठिकाणी तुम्हाला पुनर्नियुक्ती जी आहे ती दिली जाते किंवा या ठिकाणी असमाधानकारक असल्यास तुमची सेवा समाप्ती देखील करू शकतात। तशा पद्धतीची ही पदं भरली जातात आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती प्रत्येक 11 महिन्यांनी कॉन्ट्रॅक्ट तुमचं वाढतच राहतं या NHM अंतर्गत। तर आता बघा, या पदांसाठी कुठलीही लेखी परीक्षा होत नाही, मुलाखत होत नाही। थेट तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया जी आहे या पदासाठी कशा पद्धतीने असणार आहे बघा, ज्याच्यामध्ये तुमचं गुणांकन केलं जातं। ज्याच्यामध्ये पहा, तुम्हाला मागील वर्षाचे गुण जे आहेत त्याचे 50% गुण धरले जातात। त्याचबरोबर तुम्हाला उच्च शैक्षणिक अर्हता, जी शैक्षणिक अर्हता मागितली त्यापेक्षा
एक्स्ट्रा अर्थ तुमच्याकडे तर त्याचे 20 गुण दिले जातात आणि तुमचा जो अनुभव आहे त्याचे 30 गुण असे मिळून 100 गुणांची या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं. आता यासाठी फीस देखील तुम्हाला मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये असेल, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये असणार आहे. ही फीस जी आहे तुम्हाला या ठिकाणी ही जे संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला जोडायची आणि त्याची पावती जी आहे RTGS NEFT असेल, UPI असेल, DD असेल, तो यापैकी कुठल्याही तुम्ही भरू शकतात आणि तो डिमांड ड्राफ्ट असेल किंवा अशा पद्धतीने पावती भरलेली ते तुम्हाला अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे. तर ही संपूर्ण प्रोसेस त्यांनी दिलेली आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो जमा करणं मात्र आवश्यक असणार आहे. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या जाहिरातीची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही पाहायला भेटेल. धन्यवाद.